नमस्कार मुलांनो. आज मी तुमच्यासमोर एक नवा गद्यपाठ घेऊन आले आहे. पाठ 7वा, गवताचे पाते. आणि त्याचे लेखक आहेत विष्णू सखाराम खांडेकर, अर्थातच वि. स. खांडेकर. हे मोठे कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक आणि पटकथा लेखक, म्हणजे सिनेमासाठी कथा लिहिणारे. 1974 साली यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ह्या पुरस्काराने देखील सन्मानित केले. त्यांचे अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यातल्या कांचनमुख, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहर, ययाती या कादंबरीलाच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीचे फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. पण रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला दिलेली देणगी आहे. कारण त्यांनी सुरुवात केली. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान म्हणजे जगायचं कसं हे सांगणारे विचार आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे, गवताचे पाते. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकाच्या रूपातून माणसांच्या विविध वृत्ती आणि प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून केले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रूपक कथा म्हणजे काय? खरं म्हणजे आपल्याला ह्या रूपक कथा बालपणापासून खूप आवडतात. विज्ञान कथा माहीत असेल तुम्हाला, ज्या विज्ञानावर आधारित असतात. इतिहासातून ज्या घडलेल्या घटनांवर आधारित कथा असतात त्याला ऐतिहासिक कथा म्हणतात. किंवा जातक कथा असतात, साहस कथा असतात, रहस्य कथा असतात. असे वेगवेगळे कथांचे प्रकार आहेत. त्यापैकीच रूपक कथा हा एक प्रकार आहे. या रूपक कथेचं वैशिष्ट्य काय असतं? या आकाराने छोटीशी असते. बघा, अगदी खूप कमी ओळींची ही कथा आपण बघणार आहोत. आकाराने छोटी असते, पण त्यामध्ये लपलेला जो अर्थ असतो तो मात्र मोठा असतो, ठोस असतो. छोट्याशा गोष्टीतून असं खूप काही मोठा आशय आपल्यासमोर सांगितला असतो. त्याला म्हणतात आशय समृद्धता. आणि काहीतरी सुचवलेलं असतं म्हणून सूचकता असल्याने ही रूपक कथा अधिक परिणामकारक असते. यामध्ये नाट्यात्मकता असते. काहीतरी असं नाटक घडल्यासारखं आपल्याला वाटतं. काहीतरी प्रसंग, घटना आपल्यासमोर घडते असं वाटतं. यामध्ये अलंकार असतात म्हणून अलंकारिकता हा एक त्याचं एक वैशिष्ट्य आहे रूपक कथेचं. आणि त्यातून एक संदेश दिला जातो म्हणून संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्य आहे. म्हणजे आकाराने लहान, आशय समृद्धी, सूचकता, त्यानंतर नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची वैशिष्ट्य आहे. रूपक कथेतून काय होतो, असा जो पटकन आपल्याला कळणारा अर्थ असतो तो महत्त्वाचा नसतो. त्याच्या आड लपलेला जो लक्षार्थ असतो तो लेखकाला सांगायचा असतो. म्हणायचं असतं एक आणि त्यातून अर्थ असतो वेगळा. ह्याला म्हणतात, जो अर्थ निघतो त्याला म्हणतात लक्षार्थ. वाच्यार्थाला बाधा येते. आता बघा ना, एक उदाहरण आहे की लहान मुलांना मातीचा गोळा म्हणतात. मग आता लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा का? नाही. तर त्याला काय सुचवायचं असतं की ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कसंही वळवा, कसाही त्याचा आकार द्या, आपण जो आकार देऊ तो मातीच्या गोळ्याला येतो. तो तक्रार करत नाही, कसला आवाज करत नाही. जसं सांगेल तसा ऐकतो. जसा आकार देऊ तसा आकार तो. चौकोनी देऊ तर चौकोनी, गोल आकार देऊ तर गोल. तसं लहान मुलं असतात. त्यांना आपण जसं शिकवू तशी ती घडत जातात.
म्हणून मातीच्या गोळ्याची एक प्रकारची उपमा दिलेली आहे. इथे उपमान असतं, उपमेय असतं. लहान मुलं हे उपमेय, मातीचा गोळा हे उपमान. तर असं उपमान आणि उपमेयाच्या बांधणीतून ही रूपकथा तयार केली जाते. म्हणून त्यात नाट्यात्मकताही असतो, संवादही असतात, सूचकताही असते, उपमा हा अलंकारही असतो, पण छोटीशीच असते. तर वि. स. खांडेकरांची गवताचे पाते, या गवताचं पातं आणि झाडावरून पिकलं पान, झाडावरून गळणारं पिकलं पान, या दोघांमध्ये काय संवाद चालतो? या दोघांमध्ये जो संवाद चालतो, जे काही या दोघांमध्ये दाखवलेलं आहे, खरं पाहता प्रत्यक्षात ही दोघं बोलतात का? नाही. पण लेखकाने या दोघांना बोलताना दाखवलेलं आहे. या बोलण्यातून आपल्याला माणसाच्या प्रवृत्तीचं दर्शन घडतं, माणसाच्या स्वभावाचं दर्शन घडतं, की नवीन जन्माला आलेली मुलं कशी असतात, त्यांचे विचार भावना कशा असतात, नवीन घडणारी पिढी कशी असते, आणि जी जुनी झालेली असते, जी वयोवृद्ध असतात, जी अनुभवी असतात, त्यांचे विचार कसे असतात, त्यांचे या नव्या पिढीप्रती कसा दृष्टिकोन आहे, त्यांचा दृष्टिकोन कसा, ते कुठल्या अर्थाने बघतात, हे सगळं ह्या गवताचे पाते आणि झाडावरून गळणारं पिकलं पान याच्या माध्यमातून लेखकाने आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघूया या पाठाचा काय आशय आहे. तर एका गवताच्या पात्याची ही कथा आहे. तुम्ही जेव्हा पूर्णपणे वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय छोट्याशा गवताच्या पात्याची ही कथा आहे. गवताच्या चिमुकल्या पात्यासारखीच कथा देखील चिमुकलीच आहे, छोटीशीच. हिवाळ्याचे दिवस होते. तुम्हाला माहिती आहे की हिवाळ्यामध्ये पिकलेली पानं खूप पटापटा गळतात. जी पानझडीची वृक्ष असतात त्यावरची पानं तर खूप पडतात. मग गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत गाढ झोपलेलं असते आपलं स्वप्न बघत. पण त्याच वेळेला झाडावरून पिकलेली पानं जर पटापटा पडू लागली तर जमिनीवर आपटताना त्या पानांचा पटपट पटपट असा एकत्रित होणारा आवाज सगळीकडे आसमंत व्यापून टाकत होता. सगळीकडे तो आवाज फिरत होता. तो संपूर्ण आवाज इतका कर्णकटू, म्हणजे कानाला असा कडू नकोसा वाटणारा होता की त्या अप्रसन्न आवाजाने चिमुकल्या गवत्याच्या पात्याची झोपमोड झाली. शिवाय ज्या सुखस्वप्नात ते पार डुंबत होते त्या सुखस्वप्नांचा तर आता चुराडाच झाला, कारण त्याची झोपमोड झाली. या गोष्टीचा त्या गवत पात्याला खूप संताप आला. त्या पात्याने संतापाच्या भरात त्या वरून गळणाऱ्या पानांना खूप सुनावले, खूप ऐकवले. त्याच्या मते गळणारी पाने नुसती कटकट करतात, म्हणजे त्यांचा पडतात ना, त्यांचा पटपट आवाज येतो. त्यांच्या आवाजाच्या दंग्याने माझा आनंद नष्ट होतो, माझी झोप नष्ट होते. त्यावर गळणाऱ्या पाण्याने त्या गवताच्या पात्यालाच क्षुद्र ठरवले. तोही काही कमी नव्हतं गळणारं पान. जमिनीवर लोळणाऱ्या त्या पात्याला उंच झाडावर सळसळण्यातला उच्च दर्जाचा आनंद कधीच कळणार नाही असं तो त्याला म्हणू लागला. आणखी काय करतो की पाते क्षुद्र पातळीवरच जगत राहणार, म्हणजे अगदी डाऊन मार्केट, लो क्वालिटी, लोअर क्लास अशासारखं क्षुद्र पातळीवरच जगत राहणार असा त्या गळणाऱ्या पानाचा दावा होता. गळणारे पान थोड्याच अवधीत मग मातीत मिसळून गेले. त्याचं आयुष्य संपून गेलं आणि त्याच्या कणांमधूनच मग एका नवीन गवताच्या पात्याने परत जन्म घेतला. ते आनंदाने डोलत राहिले. आता पिकलेल्या पानाचं रूपांतर गवताच्या पात्यात झालं होतं. जागा बदलली, भूमिका बदलली. मग ते आनंदाने डोलत राहिले. थोड्याच दिवसात परत हिवाळा आला. ते नवीन जन्मलेले पान थंडीने कुडकुडू लागले. ऊब मिळवण्यासाठी ते धरणी मातेच्या कुशीत झोपले आणि हळूहळू झोपी गेले, स्वप्नात रमू लागले. झोपेत ते सुखस्वप्नांच्या लहरीवर आनंदाने तरंगू लागले. पण काय झालं असेल तेवढ्यात, टप 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 पानं परत पडू लागली. पण पडणाऱ्या पानांच्या गदारोळामुळे त्याची झोपमोड झाली. त्याची सुखस्वप्ने भंग पावली. आता ते पाते गळणाऱ्या पानांना पुन्हा संतापाने दुष्णे देऊ लागले. म्हणजे बघा चक्र कसं फिरते. आधी गवताचं पातं ते झोपेत होतं, त्याला तो कर्णकटू आवाज सहन झाला नाही पिकलेल्या पानांचा. मग पिकलेलं पान त्याला तुच्छ लेखू लागलं. दोघं एकमेकाला दोष देऊ लागले. पण जेव्हा पिकलेलं पान परत गवताच्या पात्यावरच्या जन्मात येतात, रूपात जन्माला येतात, तेव्हा त्याला कळतं एका पिढीने दुसऱ्या पिढीला कसं समजून घ्यायचं आणि कसं बोलायचं, किंवा ती कशी बोलतात,
किंवा त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू असतात, मग भूमिका बदलली की कसे विचार बदलतात, या सर्वांचं वर्णन वि. स. खांडेकरांनी या रूपक कथेतून केलेलं आहे. आता रूपक कथेतून काय सुचवलं आहे ते बघूया. आपण आतापर्यंत पाठाचा आशय बघितला, मग रूपक कथेतून कुठला अर्थ सुचवलेला आहे ते बघा. की या रूपक कथेतून मानवी स्वभाव, मानवाच्या स्वभावाचं अत्यंत सुंदर रीतीने वर्णन इथे व्यक्त केलं आहे. या कथेत काय घडते ते बघा. की झाडावरून गळून पडणाऱ्या पानाला आपण उच्च स्थानावर राहतो आणि ते गवताचे पाते क्षुद्र खालच्या स्थानावर राहते. आपण उच्च दर्जाचे आहोत आणि गवताचे पाते मात्र अत्यंत खालच्या दर्जाचे आहेत असे वाटते. या उलट गवताच्या पात्याच्या बाबतीत घडते, त्याला वेगळंच वाटते. आपण खूप सुखी समाधानी जीवन जगत आहे धरणी मातेच्या कुशीत. आपण भाग्यवान आहोत आणि म्हणूनच उच्च दर्जाचे आहोत. जीवनातल्या सुखाची गोडी या कटकट्या किरकिऱ्या पानाला कधीच कळू शकणार नाही असे त्या पानाला वाटते, गवताच्या पानाला वाटते. गळून पडलेले पान मातीत मिसळते आणि त्या पानातूनच नवीन गवताचे पाते निर्माण होते. आता या गवत पात्याला म्हणजे पूर्वीच्या त्या गळणाऱ्या पानांचा राग येतो बघा. त्याला गळणारी पाने आता कटकटी किरकिरी आणि म्हणून जगण्यातला आनंद न कळणारी आहेत असे वाटू लागते. सर्व माणसे केवळ स्वतःच्याच नजरेतून सर्व जगाचं मूल्यमापन करत असतात. जे मला वाटतं तेच योग्य असं प्रत्येकाला वाटत असतं. मुलांना आपले आईवडील कटकटे वाटतात, तर मुलांनी ताळतंत्र सोडलं आहे असे आईवडिलांना वाटते. बरोबर आहे ना? तुमच्या बाबतीतही असं होत असेल की तुम्हाला वाटतं की आईबाबांचंच चुकतं, पण आईबाबांना वाटतं की मुलंच ऐकत नाहीत, मुलंच वाईट आहेत, असं ह्या ठिकाणी घडताना दिसतं. आपण तरुणपणी कसे वागलो हे आईवडील विसरतात. एकेकाळी आपणही असंच होतो हे आईवडील विसरतात. आता तरुण असलेली मुलं मोठेपणी स्वतःच्या आईवडिलांसारखे वागतात. जेव्हा ते मोठी होतात, जेव्हा त्यांना मुलं होतात, तेव्हा त्यांची मुलं असं करावं लागतात, तेव्हा ते त्यांना काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. एकंदरीत सर्व मानवी समाजात असेच घडते. हा या रूपक कथेचा आशय. आता यात काही आलेले आपण शब्दार्थ बघूया. याचं एक वैशिष्ट्य गुण तुम्हाला मी सांगितला, संदेशपरता. मग संदेशपरता याचा अर्थ काय होतो की कुठला तरी संदेश देण्याचा गुण. कर्णकटू म्हणजे कर्ण म्हणजे कान, कानाला कडू वाटणार, कर्कश कठोर, ज्याला इंग्लिशमध्ये इरिटेटिंग म्हणतात, कर्णकटू. चिमणे म्हणजे लहान होणे, कोमल असं सुकुमार, कोमेजून जाणे. संजीवक, संजीवनी या शब्दापासून तयार झालेला आहे. अक प्रत्यय लागून संजीवक म्हणजे चैतन्य देणारे, नवीन जीवन देणारे. चेंदामेंदा हा एक शब्द आला आहे, म्हणजे ठेचून ठेचून केलेला चुराडा. पैलू म्हणजे बाजू, साईड. स्वच्छंदी म्हणजे आपल्या मनाच्या लहरीनुसार वागणारा, त्याला म्हणतात स्वच्छंदी. कित्ता, कित्ता गिरवणं माहिती आहे का तुम्हाला? पूर्वी चांगले अक्षर काढता यावे म्हणून असं टिपक्या टिपक्यांचं असं 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 अक्षरं दिलेले असायचे. मग त्यावर पेन्सिल ठेवायची आणि आपण त्यावरती सारखं सारखं लिहायचं. अ लिहायचं असेल तर त्या बरोबर डॉट 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 वरून अ लिहायचं. ते गिरवत गिरवत मग आपल्या हाताला वळण येतं आणि मग एक दिवस आपण छान अ लिहू शकतो. ते जे गिरवण्याचा प्रकार असतो ना, ते जे नमुना असतो ना लिहिण्याचा अक्षराचा, त्याला म्हणतात कित्ता. आता काही वाक्प्रचार आलेले आहेत, त्याचा परिचय करून घेऊया का? एक वाक्प्रचार आलेला, गिरक्या खाणे. गिरक्या खाणे म्हणजे स्वतःच्याच भोवती गोल गोल फिरणे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते की नाही? मग आपण त्याच्यापासून वाक्य तयार करू शकतो की पृथ्वी स्वतःभोवती गिरक्या घेते, किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाच ती स्वतःभोवतीही गिरक्या घेत असते. मातीत लोळणे. मातीत लोळणे म्हणजे क्षुद्र पातळीवर जगत राहणे, खालच्या पातळीवर जगत राहणे. जीव खाणे, त्याने माझा नुसता जीव खाल्ला असं वाक्य म्हणतात आईवडील किंवा मोठी माणसं. जीव खाणे म्हणजे खूप त्रास देणे. कपाळाला आठी घालणे हा एक वाक्प्रचार आहे. असा आपल्याला त्रास झाला ना, तो आपल्या चेहऱ्यावर दिसतो, आणि जेव्हा चेहऱ्यावर दिसतं तेव्हा कपाळाला आठी पडतात. मग कपाळाला आठी घालणे म्हणजे त्रासिक भाव व्यक्त करणे.
मातीत मिसळणे म्हणजे आपला शेवट होणे. आपण मृत्यूनंतर मातीत जातो, जळून अथवा पुरून मातीतच जातो शेवटी. म्हणून मातीत मिसळणे म्हणजे जीवनाचा अंत होणे. तोंड सुख घेणे म्हणजे तोंडाने वाटेल तसं बोलणे, टीका करून टोचून आनंद घेणे, त्याला म्हणतात तोंड सुख घेणे. कित्ता गिरवणे, मी आताच तुम्हाला सांगितले की आधीच्या प्रमाणेच पुन्हा पुन्हा वागणे. त्याला किती सांगितले तरी तो ऐकत नाही. तो सारखा सारखा आपल्या चुकीच्या वागण्याचाच कित्ता गिरवतो. असा आपण वाक्यात उपयोग करू शकतो. आधीच्या प्रमाणेच पुन्हा पुन्हा वागणे किंवा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे कित्ता गिरवणे. अंतर कायम असणे, डिस्टन्स म्हणजे अंतर, पूर्वीसारखाच फरक राहणे दोघांमध्ये, त्याला म्हणतात अंतर कायम. ही झाली शब्दार्थ, वाक्प्रचार सगळेजण. आता तुम्हाला जर रूपक कथेची वैशिष्ट्ये विचारले तर तुम्ही काय सांगाल? 4 किंवा 5 सांगायची असेल तर काय सांगाल? सगळ्यात पहिले आकाराच्या दृष्टीने काय सांगाल? रूपक कथा कशी असते? बरोबर, आकाराने लहान. त्याचा आशय कसा असतो? मोठा. म्हणजे त्यासाठी एक खूप सुंदर शब्द आहे, आशय समृद्धी. त्यानंतर त्यामध्ये काहीतरी सुचवलेलं असतं म्हणून सूचकता. त्यामध्ये अलंकार असतो म्हणून अलंकारिकता. त्यामध्ये नाट्य घडलेलं असतं म्हणून नाट्यात्मकता. आणि कसला तरी एक संदेश दिला जातो म्हणून संदेशपरता. अशी ह्या रूपक कथेची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. ती लक्षात ठेवा तुम्ही. आपल्याला रूपक कथा म्हणजे नेमकं काय असतं, हा वाङ्मयातला, मराठी साहित्यातला हा कुठला प्रकार आहे हे आपल्याला कळून जाण्यासाठी, हा कळून देण्यासाठी, रूपक कथेचा परिचय होण्यासाठी या कथेचा आपल्या पाठ्यपुस्तकात समावेश केला आहे. आता मला सांगा की कोणते, मला सांगायचं हां, कोणते पाठ जर तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. यामध्ये काही परिचय दिलेला आहे व्यक्तींचा, आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे बघा, झाडावरून गळून पडणारी कोण? कोण? पिकली पाने. बरोबर. कर्णकटू आवाजाने जागे होणारे कोण? गवताचे पाते. आता मला सांगा, पानाने गवत पात्याला दिलेली उपमा. पान गवत पात्याला काय म्हणतं? चिडखोर बिब्बा. नंतर संजीवक स्पर्शाने गवत पात्याला जागे करणारा कोणता ऋतू? नवचैतन्य देणारा कोणता ऋतू पाठात आलेला आहे? कुठल्या ऋतूचा उल्लेख आहे पाठामध्ये? वसंत ऋतू. जो आता पुढे, आता कुठला ऋतू चालू आहे? शिशिर ऋतू. नव्या गवत पात्याचा जीव खाऊन टाकणारी कोण? पुन्हा गळणारी पाने. दोघांमधला फरक पण इथे खूप छान दिलाय बरं का, की गवताचे पाते कसे आणि पिकलेले पान कसे. आता गवताचे पाते गोड स्वप्न बघणारे आणि पिकलेले पान स्वतःला रसिक समजणारे. गवताचे पाते कर्णकटू आवाज सहन न होणारे आणि पिकलेले पान स्वतःला उच्च पदस्थ समजणारे. असे ह्या दोघांमधला हा फरक आहे. पानाचे स्वभाव वैशिष्ट्य काय सांगितली याच्यात? पानाचा स्वभाव कसा आपल्याला लक्षात येतो? जे पिकलेलं पान असतं ना वरचं गळणार, त्याचा स्वभाव की ते दुसऱ्याला हीन समजतो, क्षुद्र समजतो. गवत पात्याला ते क्षुद्र मानतं ना, त्याला चिडवतो आणि अहंकारी असतो. स्वतःला वरच्या भागात राहतो झाडावर म्हणून उच्च पदावर राहण्याचा अहंकार, गर्व त्याच्यामध्ये असतो. असा आहे ह्याचा स्वभाव. अशा रीतीने आपण ह्या रूपक पाठ इथे बघितलेला आहे. आणि रूपक पाठ म्हणण्यापेक्षा रूपक कथेचा पाठ, गवताचे पाते, इथे बघितलेला आहे. तुम्हाला एक भाग सांगायचा होता की कर्णकटूचा खरा अर्थ काय सांगाल? कर्कश, भसाडा, कर्णकठोर की भेसूर? कर्कश. अशा प्रकारे आपल्याला
खूप काही इथे शब्दांचा घेता येईल, पण आपण तुर्तास इथेच थांबूया. जेव्हा व्याकरणाचा पाठ मी तुम्हाला स्वतंत्ररित्या शिकवेन तेव्हा ह्या सगळ्या व्याकरणाचा आपण परिचय करून घेऊया. तर पुढच्या पाठापर्यंत मला निरोप द्यावा. धन्यवाद.